दुसऱ्याचं धन लुबाडणार नाही, वरम प्राण त्यागो, प्राण गेला तरी चालेल, पण मला असं वाटतं की आम्ही दुष्टांचा सहवास करणार नाही. अर्जुन हा संयत इंद्रिय होता. जर 14 लाखाला बैल मागितला, मी दिला नाही, त्याच्या बैलाची किंमत 14 लाख, त्या शेतीची किंमत 12.5 लाख. या सरकारचे सर्व अधिकारी भान बहुतेक केले असले पाहिजे. शेतकरी भोळा भाबडा 100% न्याय भेटत नाही. तोपर्यंत राठी सरांच्या कुशल नेतृत्वाने आपल्याला हे आंदोलन थांबवायचं नाही. ती आई म्हणे, मी अख्ख्या देवमूर्तीला जेव घालते, फक्त रोड जाऊ नये. वरम भिक्षाशित्व, मी भीक मागू काही, परधन स्वादन सुखम, दुसऱ्याचं धन लुबाडणार नाही. वरम प्राण त्यागो, प्राण गेला तरी चालेल, पण मला असं वाटतं की आम्ही दुष्टांचा सहवास करणार नाही. अर्जुन हा संयत इंद्रिय होता. सांगायचं तात्पर्य काय? श्रद्धा पाहिजे 1, तत्परता पाहिजे 2 आणि इंद्रिय ताब्यात पाहिजे 3. या 3 गोष्टी जर असेल तर 100% आपलं जसं अर्जुनाचं ज्ञान प्राप्त झालं तसं हे आंदोलन आपल्याला 1 दिवस नाही, आपल्याला 25 दिवस झाले, पण हे आंदोलन आपल्याला आता तीव्र करावं लागणार. आणि तोपर्यंत आपण आंदोलन तीव्र करत नाही, कारण हे सर्व शेतकरी माणसं आहे. आपण शेतकरी एका माणसानं काय सांगितलं, माझा 14 लाखाला बैल मागितला, मी दिला नाही, म्हणजे त्याच्या बैलाची किंमत 14 लाख आणि आमचे तो बैल जिथं काम करतो त्या शेतीची किंमत 12.5 लाख. म्हणजे बहुतेक या सरकारचे सर्व अधिकारी भान बहुतेक केले असले पाहिजे. दारू पिऊन काम केलं पाहिजे. या अधिकाऱ्यातच खरं अर्थ टेस्ट घेतली पाहिजे. याची नार्को टेस्ट त्यावेळेची घ्या, कारण ज्या अर्थी यांनी हे काम केलं त्या अर्थी हे भांग पिऊन दारू पिऊन यांनी काम केलं असलं पाहिजे. शेतकरी भोळा भाबडा आहे, त्याला बिचार लक्ष देत नाही, कुठं जाऊ तो गोंधळून गेलेला आहे. आणि म्हणून गोंधळून न जाताना शेतकऱ्याने सुद्धा नुसती अप्रत्यक्ष श्रद्धा ठेवून मागत नाही. हा व्हिडिओ पूर्ण ग्रुपला जाणार आहे. जेवढ्या लोकांना मला आता इथं सांगायचं की तुम्ही अजिबात गोंधळू नका आणि तीव्र आंदोलन आपल्याला करायचं. प्रसंगी आपल्याला इथं आज जायची पाळी आली तरी चालेल. लेकरं बाळ, आपल्या गायी गुरं ढोरं शेवट आपण इथं आणणार आहोत. आणि जोपर्यंत आपल्याला हा सरकारचा 100% न्याय भेटत नाही तोपर्यंत राठी सरांच्या कुशल नेतृत्वाने आपल्याला हे आंदोलन थांबवायचं नाही. एक जरी असं आपल्याला प्रसंग आला तर आपण तहसीलला कलेक्टर ऑफिसला सुद्धा तिथं जाऊ आणि आंदोलन करण्याचा प्रयत्न करू. आपले काम आज ना उद्या होणार आहे, पण जन्मदात्या आपल्या आई वडिलांनी, आता आमचे आई वडील 100% तुम्हाला आज मी सांगतो, जसं माऊलीचे वडील आई खरार्थान पाहिले. मी आता दुपारी गेलो का, ती आई म्हणे मला पहिल्यांदा पैसे येऊन सुद्धा वाटत होतं की मी सासऱ्याने घेतलेली जमीन आता आम्ही सांभाळी जायला नव्हती पाहिजे. मी अख्ख्या देवमूर्तीला जेव घालते, फक्त रोड जाऊ नये, अशी एका माऊलीची भूमिका आहे. आमचे आई वडील त्याच काळात म्हणे की आमची जमीन नाही गेली पाहिजे, त्याच काळात दवाखान्यात तरी आंदोलन काढा, असं मला असं वाटतं. सरपंचाला आम्ही त्यावेळेला सांगू की ज्या वेळेला या पैशाचं काहीच नियोजन नव्हतं त्या वेळेला जर असं वाटत होतं ना, आज तर आम्हाला त्या जमिनी फुकट देण्याचा प्रसंग जर येत असेल तर या सरकारला 100% आम्ही शांतताप्रिय आंदोलनाच्या आणि तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून राठी सरांच्या नेतृत्वाने हे आंदोलन जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. हे सरकारनं सुद्धा ध्यानात घ्यायचं. आणि हा ग्रुप सरकारसाठी नाही, मला असं वाटतं हे बोलणं सरकारसाठी नाही. राहिल्या साहल्या जे काही मतभेद तुम्हाला वाटतं की रामनगर पर्यंतच नाव घेते असे कोण शेतकरी असेल, डांबरी पर्यंत, डांबरी असल, मला असं वाटतं वाई असल, त्याच्यानंतर नसडगाव असल, त्याच्यानंतर धाटेगाव असल, त्याच्यानंतर मोजपुरी असेल, चारवाडी असेल, त्याच्यानंतर कोण रामनगर शिवमूर्ती, राहिले साहिले कोण जे गावचे लोक असतील त्या गावांना, त्या गावातील शेतकऱ्यांना मला असं वाटतं संघटित होऊन हे काम आपलं पूर्ण होईल. तेव्हा कळकळीची विनंती त्या माध्यमातून की आपण उद्यापासून हे आंदोलन आपण गर्द केलं पाहिजे. एवढी दक्षता त्या निमित्ताने घ्यावं एवढी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि माझे हे 2 शब्द या ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून की अर्जुनाला ज्ञान झालं, श्रद्धा होती, तत्पर होता, इंद्रिय ताब्यात होते आणि ज्ञानम लब्ध्वा परम शांती, तसं आपलं साध्य प्राप्त झालं. आपल्याला सुद्धा घरच्याला आपल्याला शांती होईल आणि ती व्हावं एवढी ईश्वर चरणी कोटी कोटी प्रार्थना करतो. आणि सरकारनं जर ऐकलं त्याने सुद्धा ऐकावं अशी त्यांना विनंती करतो. आणि तुम्ही शेतकऱ्याची लेकरे याची सुद्धा जाणीव घ्या असं म्हणून हे प्रवचन या ठिकाणी पुरे करू. पुंडलिका महाराज की जय. शेतकरी संघटनेचा, शेतकऱ्यांचा